श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर बघा, आज आहे शनिवार. तर हा अश्विन महिन्यातला पहिला शनिवार आहे. त्यामुळे आज आपल्याला असा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातले जे काही दोष असतील, संकट असतील, विघ्न असतील तर ते दूर होतील. त्याचबरोबर शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष नष्ट होऊन जातील. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला संध्याकाळी घरावरून अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे, कशी ओवाळायची आहे, काय घ्यायचं आहे, तर याबद्दलची सर्व डिटेल्सची माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल, म्हणजे तुम्ही कोणतीही माहिती मिस करणार नाही. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये केला तरी चालेल, परंतु मी असं सजेशन करेल की तुम्ही हा उपाय संध्याकाळीच करावा. कारण संध्याकाळी माता लक्ष्मी घरात येण्याचा जो काळ असतो तो सकारात्मक काळ असतो आणि ह्या काळामध्ये जर आपण हा उपाय केला तर आपला उपाय हा यशस्वी ठरत असतो. तर बघा, 6:30च्या नंतर तुम्ही रात्री 12पर्यंत कधीही हा उपाय केला तरी चालणार आहे. आता बघा, जे आपल्या घरामध्ये दोष असतात, जे काही शत्रुपीडा असते, वास्तुदोष असतात, तर यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता वाढत असते आणि ही नकारात्मकता वाढली की मग आपले कोणतेच कामं यशस्वी होत नाहीत किंवा मग आपल्या घरामध्ये भांडणतंडा व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही, असे बरेच समस्या आपल्याला जाणवत असतात. तर हे काही शत्रुपीडा असते बघा, काही वास्तुदोष असतात, काही पितृदोष असतात. तर यामुळे काय होतं, घरातले जे मुलं आहेत किंवा घरातले जे माणसं आहेत तर त्यांचे स्वभाव हे बदलतात आणि त्यामुळे ते चिडचिडपणा करतात आणि प्रत्येक गोष्टीवर भांडण करतात. आता बघा, कुणी जर आपल्याला काही वाईट गोष्टी सांगत असेल किंवा चांगल्या गोष्टी सांगत असेल तर पहा, आपण त्याला सजेस्ट करत असतो की जे काही तुला वाईट काही तुझं जे वाईट असेल, काही चांगलं असेल ते ते माझ्या घराच्या बाहेर, म्हणजे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं. माझ्या घराच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर असं काहीही मला सांगायचं नाही, असं आपण बऱ्याच वेळा ऐकलं बी असेल आणि सजेस्ट देखील केलेलं असेल. आता बघा काय होतं, म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुझे जे काही वाईट विचार आहेत किंवा जे काही वाईट नजर तुझी आहे तर ती माझ्या घराच्या बाहेरच ठेव. माझ्या घराच्या आतमध्ये आपल्याला माहीत नसतं की घराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर बायकांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं, कारण जास्त करून ह्या गोष्टी, नकारात्मक गोष्टी ज्या असतात त्या बायकांच्याच मनात जास्त करून असतात आणि अशा बायका जर आपल्या घरात आल्या की त्यांच्या मनामध्ये वाईट विचार यायला लागतात. त्यांना असं वाटतं यांचं एवढं चांगलं का, कसं काय, असं म्हणजे ते आपल्याबद्दल विचार करायला लागतात आणि मग त्यामुळे त्यांची जी वाईट नजर आहे तर ती आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असते. तर पहा, अशा वेळेस म्हणजे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरते त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडण व्हायला सुरुवात होते, वादविवाद होतात आणि आपल्या घराची प्रगतीही थांबली जाते. तर मग आपण अशा वेळेस असे जे काही उपाय असतात बघा, शनिवार असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा काही विशिष्ट एकादशी, चतुर्थी, अशा या विशिष्ट तिथींना हे असे विशिष्ट उपाय आपल्याला करायचे असतात आणि हे उपाय जर आपण केले तर आपल्या घरावरती कुणाचीही वाईट बाधाही लागणार नाही. तर बघा, आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे, तर या उपायासाठी आपल्याला 2 लवंग लागणार आहे. आता बघा, ह्या 2 लवंग आपण घेताना त्या कुठेही तुटलेल्या असतील किंवा खराब झालेल्या असतील अशा घ्यायच्या नाहीत. व्यवस्थित आणि चांगल्या साबूतच आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यांना पुढे फूल असेल अशा घ्यायच्या आहेत. या 2 लवंगा घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे आणि त्यानंतर पहा, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर आपल्या मुख्य दरवाजावरती घराच्या आतमध्ये तोंड होईल असं आपल्याला उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला जो मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर त्याला आपले जे काही 2 लवंग आपण घेतलेले आहेत उजव्या हातात, त्या हाताची मूठ लावायची आहे आणि आपल्याला क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याप्रमाणे
आता बघा, आपली मूठ जेवढ्या वरतीपर्यंत जाईल तेवढ्या वरतीपर्यंत आपल्याला ती फिरवायची आहे. आपण खाली बसून घ्यायचं आणि आपल्या हाताने घड्याळ कसं फिरतं त्याप्रमाणे 3 वेळा आपल्याला ही मूठ आपल्या घरावरून फिरवायची आहे. आता बघा, हेच केल्याच्या नंतर तुम्ही 3 वेळा मूठ फिरवा किंवा मग 7 वेळा फिरवा. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून आपल्याला हे फिरवायचं आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही. म्हणजे एकदम हा उपाय करताना जर आपण कुणाशी बोललो तर हा उपायाचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. जर ह्या उपाय करताना आपल्याला कुणीही टोकलेसुद्धा नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला कुणी टोकणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर हा उपाय करायला बसण्या अगोदर आपल्याला एखादी बकेट किंवा एखादा तांब्या भरून घराच्या बाहेर ठेवायचा आहे. जेणेकरून आपण हा उपाय करताना आपल्याला जेव्हा हा उपाय करून येऊ त्यावेळेस आपल्याला ते पाण्याने हातपाय धुवायचे असतात. तर मग असं करायचं आहे. तर आपल्याला जो दरवाजावरून आपण 7 वेळा उतरवल्यानंतर लगेचच तिथून उठायचं आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर जाऊन जिथे चौक असेल तिथे आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत. नाही तर मग तुम्ही काय करू शकता, तर बघा, आपल्याला अशा ठिकाणी ह्या टाकायच्या आहेत ज्याच्यावर कुणाची नजरही जाणार नाही आणि कुणाचा पाय वगैरे पडणार नाही. तर असं आपल्याला एकदम रस्त्यावर कोणतीही गोष्ट टाकायची नाही. तर आपल्या जवळपास मोकळा प्लॉट असेल तर त्या प्लॉटमध्ये जरी तुम्ही ह्या वस्तू टाकल्या तरी चालेल, परंतु कुणाच्या अंगावरती कुणाच्या घरावरती आपल्याला ह्या वस्तू फेकायच्या नाहीत. एखादं झाड असेल पहा, एखाद्या झाडाच्या मुळाशी जरी तुम्ही ह्या वस्तू टाकल्या तरी चालेल, परंतु आपल्याला कुणालाही त्रास होणार नाही असं हे उपाय आपल्याला करायचं आहे. आता बघा, हा उपाय आपण बाहेर करायला गेलो आहोत आणि तिकडून हा उपाय आपण करून आलो आणि त्यानंतर जो आपण तांब्या भरून बाहेर ठेवलेला आहे पाण्याचा किंवा मग एखादी बकेट भरून ठेवलेली असेल त्याने हातपाय स्वच्छ करायचे आणि त्यानंतरच घराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तर असं करून झाल्याच्या नंतर देवघरामध्ये जायचं, देवाचा दिवा लावायचा. अशा प्रकारे आपण हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने काय होईल की आपल्या घरावरती कोणाचीही वाईट नजर तर राहणारच नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला जर काही दोष लागलेले असतील, घराला काही दोष लागलेले असतील, त्यामुळे आपली कामं अडलेली असतील, संकट विघ्ने जर आपले असतील ते सर्व दूर होऊन जातील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष हे राहणार नाही. ते सर्व नष्ट होऊन जातील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, पण अगदी प्रभावशाली आहे. तर आज संध्याकाळी हा उपाय करायला विसरू नका. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.